कठीण जातं. म्हणून व्यवहार असा आहे. व्यवहाराचं प्रयोजन हेच आहे. म्हणून त्यानंतर सांगताय दान दुसऱ्यासाठी नव्हे, दान दुसऱ्यासाठी नाही, दान आपल्यासाठीच आपण करायचं आहे. आपल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी ते कार्य करायचं आहे. म्हणून तो धर्म म्हटला गेलेला. दानाला धर्म का म्हटलं? धर्म काय? जो आपल्याला सुखी करतो तोच धर्म असतो. जो आपल्याला सुखी करतो तो धर्म आहे. धर्मच आपल्याला सुखी करू शकतो. धर्म ते श्रद्धान दृढ करायचं आहे. धर्म सुख, सुखाचं कारण आहे. सगळीकडे मी ती चर्चा केलेली आहे. पण आचार्यांवर श्रद्धा ठेवतो कोण? काय सुरू आहे का? श्रद्धानाचार्य किती दृढ श्रद्धा. अजून शंका आहे. पुन्हा आचार्य आपल्या हितासाठी सांगले काय? संशय. नेमकं धर्म सुखाचं कारण आहे किंवा नाही? जेव्हा की आचार्य अविनाभाव संबंध दाखवत आहेत सुखाचा आणि धर्म. जिथे धर्म तेथे सुख अशी व्याप्ती आहे. जिथे धन तेथे सुख आहे का? चर्चा केली आचार्य ज्ञानारण्यमध्ये 541 नंबरचा श्लोक घेतला. पेज नंबर 108. काय म्हणते बघा, सत्य महाव्रताची चर्चा झाली. किती छान लिहिलं. ध्यानासाठी सत्य महाव्रताची गरज आहे असं म्हणते. ध्यान करायचे तर हिंसा करू नका. जैसा खावे अन्न वैसा होय म्हणून. चांगलं बोलायचं मी ठरवतो पण चांगलं बोललं जात नाही. विष खाल्ल्यानंतर अमृत पुढेच बाहेर येणार पोटात. माहिती आहे का? आपण ऐकले की अन्यायाने कमवलेलं धन त्या साधूने खाल्लं तर त्या साधूला चोरीचे भाव झाले का नाही? हा, माहिती आहे का नाही? कसलं खाऊ घालतात? जसलं खाऊ घालणार तसंच बाहेर येणार. बाकी काय नाही. म्हणजे माझा दोष नाही एवढं मला सांगायचं. बाकी काय नाही. तुम्ही चांगलं खाऊ घाला तर चांगलं ऐकायचं असलं तर. आता सगळं गणित आहे. गणित. ध्यान करायचंय म्हणजे काय करायचंय? श्रद्धान करायचंय. वेदज्ञान करायचंय. आत्म्याचा सम्यक निर्णय करून स्वतःला सुखी करायचंय. तर हिंसा करू नका, खोट बोलू नका. जाग करायला असं असतं. काल प्रतीकने नवीन गाडी आणली. मी म्हटलं माणसं झोपायला त्याचे पप्पा झोपतेत ना गाडीचा. झोप येते त्यांना जास्त. म्हटलं ती जागा बंद करते. म्हटलं कसं काय? म्हणजे मधनं स्टेरिंग व्हायब्रेट होतं. जर लय असं निवांत चाललंय का हालचाल नाही वाटली मग ते व्हायब्रेशन होतं स्टेरिंग मध्ये. माणूस जागा होतं. तसं त्यांनी ऑर्डर ठेवलाय. मधनं जागा. हिंसा करू नका. तुम्ही करू नका. ज्याला सत ध्यान करायचंय हे सांग.
ज्याला आत्म्यामध्ये उपयोग एकाग्र करायचा आहे, संदेश परिणामाने आत्मा सापडत नाही सापडणार आत्मा संदेश परिणाम व्यग्रतेमध्ये आत्मा सापडत नाही. अन्यथा आचार्याने ध्यानाचं लक्षण एकाग्रता केलं नसतं. परिणामाची विशुद्धी नसेल तर शास्त्र सुद्धा करत नाही, देवदर्शन सण होत नाही. परिणाम जर शुद्ध नसतील तर गावाला जायचे, कुठं काय काम करायचं, काहीतरी डोक्यामध्ये विकल्प असतील, अशांती असेल, व्यग्रता असेल, चिंता असेल, देव दिसतील का, देवदर्शन होईल का, स्वाध्याय जमेल का. मग आम्ही लाखो करोडो संख्यात असंख्यात अनंत जीवाची हिंसा करणार आणि आपल्याला स्वस्थता कशी असते, मनाची स्वस्थता, अनंत जीवांची हिंसा होत असतात. असत्य संभाषण होत असताना मन शांत कसं राहू शकेल. जेव्हा खोटं बोललेला आहे तो कधी निश्चल्य निशंक असू शकत नाही. माझं हे जर कळलं तर, पितळ उघडं पडलं तर, अशी शंका सगळ्याला. जे दोष करतो ते दोष झाकण्याचा सगळ्यांचा ज्यांचा प्रयत्न असतो ते निशंक राहू शकत नाही. म्हणून हिंसा तर युद्धांमध्ये शारीरिक सम्यक दृष्टी तर करून पण झाली, पण पक्क होत की नाही. काय नाही, काय नाही. हिंसा हिंसा म्हणजे धर्म नाही. अहिंसा रूपी काय आपण वाचतो महाराजांचे कॅलेंडर, सर्वश्रेष्ठ धर्म को जानकर मार्ग संबंधी शंका छोडो. तुम्ही एक इंद्रिय मार्ग चाल, दोन इंद्रिय मार्ग चाल, काय पण पाप मात्र जसं त्या सैनिकाला लागलं तसं बांधलं. आपल्याकडनं हिंसा कमी होईल पण पाप जास्त बंद होईल. आणि अशी जीव आहे ज्यांच्याकडनं हिंसा जास्त झालेली दिसते पण पाप बंद कमी होते. म्हणून हिंसेमध्ये ही गंमत परिणामाची कशी आहे, बाहेरनं किती मारता यायला नाही, श्रद्धान काय यायला महत्वाचं आहे. श्रद्धान किती दृढ पाहिजे, वज्रपात झाला तर असं म्हणते. काही घडो, जग इकडचं तिकडं हो, शंका शंका नको धर्मासंबंधी, की अहिंसा हाच परम धर्म, सत्य हाच परम धर्म आहे. त्या सत्याच्या बेसवर तर आपण स्वतंत्र झालो. सत्याग्रह आग्रह सत्याचा धरला गांधीजी आणि आपल्याला स्वतंत्रता दिली, गुलामगिरी. सत्यामध्ये भयंकर मोठी ताकद आहे. म्हणून इथं सांगतील बघायला, मला जे सांगायचं ते ऐकायला जाऊ दे, बाकी तर नाही झालं. काय म्हणते बघा, धर्मनाशे क्रियाध्वंसे, काय धर्मनाशे क्रियाध्वंसे सुसिद्धांतार्थ विप्लवे अपृष्टै अपि वक्तव्यं तत्स्वरूप प्रकाशने. क्रियाध्वंसे, क्रियेचा कळलं तुम्हाला कसं काय बोलता येईल, कळते नाही सगळीकडे. धर्मनाशे क्रिया सुसिद्धांत अर्थ विप्लवे, कळते का म्हणजे काय, सुसिद्धांत अर्थ विप्लव, विप्लवचा पण अर्थ आणि सुसिद्धांत अर्थ शब्द कळतो ना. सम्यक सिद्धांत शास्त्र जे आहे त्याचा जो अर्थ आहे, त्याचा अर्थाचा जो लोप करतात, बरोबर. तीन शब्द कळले तुम्हाला, धर्मनाशे क्रियाध्वंसे सुसिद्धांत अर्थ विप्लवे. पाठ करावा लागत नाही, आपापला पाठ अर्थ शब्दांचे सरळ. अपृष्टैहि अपि, अपृष्ट पृष्ठ म्हणजे विचारणे, अपृष्ट पृष्ठ म्हणजे विचारणे, पृच्छा, पृच्छा म्हणजे विचारणे.
पूछताछ हिंदी शब्द आहे का तुम्हाला? म्हणजे ना पूछताछ करते पृच्छा त्याला म्हणतात. आणि अ लावल्यानंतर न विचारलं असताना, विचारलं देखील नाही, अपृष्टही अपि, तुम्हाला कोणी विचारलं पण नाही असं म्हणते. काय तुम्हाला कोणीही विचारलं? नवरदेवाची आई आहे अनुपत्य नजर हाटी दुर्घटना घडली, म्हणजे माझ्यासमोर तर नजर हाटवत जावं. काय अंगाचं काय अपृष्टही अपि शब्द वापरला. काय न विचारलं असताना सुद्धा वक्तव्य सांगण्यायोग्य आहे. काय सांगण्यायोग्य आहे? काय तत्स्वरूप प्रकाशने, तत्स्वरूप कोणाच्या स्वरूपाच्या प्रकाशनासाठी सांगावं. काय काय मानलं? तत्स्वरूप प्रकाशने. पहिल्या 3 ओळीत काय सांगितलं? ती चर्चा हो. कुणी धर्माचा नाश करत असेल, कुणी क्रियेचा ध्वंस करत असेल, कुणी सुसिद्धांत अर्थाचा विप्लव करत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला कुणी विचारलं जरी नाही तर तुम्ही बोला, गप बसू नका. ज्ञानीचं गप्प बसणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे म्हणून सांगितलं नाही, बोलायला सांगितलं. त्यावेळेस ते सांगते तत्स्वरूप प्रकाशन, त्या सिद्धांताच्या स्वरूपाच्या प्रकाशनासाठी बोला. बोलायला गप बसायला. आपल्याला न बोलणं हे चांगलं सांगितलं जातं, पण इथं काय सांगितलं? व्यवहार शिकवावा लागतो. धर्मावर काय संकट आलं तर चिडीचूप, आपलं काय, आणि दुकानावर, घरावर, मुलं बाळांवर, धनावर संकट आलं तर गप्प बसते का माणूस? बसत का गप्प? तिथं न बोलता पण बोलणार का नाही? तुम्हाला विचारलं नाही तरी बोलणार का नाही? व्यवहारात तुमचं काय त्याच्या संबंधित कोणी त्या ठिकाणी विपरीत तर काय म्हणत असेल, काय करत असेल तर तुम्ही गप्प बसणार का? तुमच्या गाडीवर नवीन जर काय खराब करत असेल कोणी, गप्प बसणार काय? सुरत तुमच्या शेतातलं धान्य कोणीतरी आणून, नांगर ट्रॅक्टर आणून सगळं खराब करत असेल, गप्प बसणार काय? काय मला विचारलं नाही, काय नाही, का करतोय, करू दे असं म्हणणार का? भांडायला जाता का नाही? इथं काय आहे ते सांग. सत्य त्याला म्हटलेलं आहे. आणि जर हे सगळं चाललेलं असताना तुम्ही गप्प बसाल तर तुमचं ते असत्य वचन आहे, असत्य असं सांगा. अर्थ वाचतो बघा. धर्मनाश के उपस्थित होने पर, धर्माचा नाश तो प्रसंग उपस्थित झालेला आहे, आणि त्यावेळेस जर मी गप्प असेल तर असं सांगणार नाही. धर्मनाश के उपस्थित होने पर, शास्त्र विदित अनुष्ठान का विनाश होने पर, शास्त्रामध्ये सांगितलेल्या ज्या काही क्रिया आहेत, श्रावकाच्या, मुनींच्या, गृहस्थाच्या ज्या काही क्रिया आहेत, धर्मक्रिया, देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, या ज्या काही गोष्टी आहेत त्याला म्हणायचं शास्त्रविधिक अनुष्ठान. जसं तुम्ही आम्हांकडे जात नाही, बरोबर आहे. पण जर मी गप्प बसलो, तुम्ही आम्हांकडे जात नाही म्हटल्यानंतर माझंही तुम्हाला शास्त्र सांगणं बरोबर आहे का? सत्य आहे का? नाही म्हणते का? तुमचं सगळं बरोबर आहे. तुम्ही सांगाल ती बरोबर, आम्ही त्याच्यासाठीच बसतोय. सत महाराज म्हणाला धर्मक्रिया म्हणजे शास्त्र विधित अनुष्ठान. वयावृत्त हे शास्त्र विधित अनुष्ठान. आणि काय होतंय? त्याचा नाश.
होत चाललाय की नाही? मेहंदीचा कार्यक्रम केला तसा आम्हाकडे जाण्याचा एक कार्यक्रम नवीन चालू करायला नको लागणार त्यावेळेस तुमच्यापासून वरदेवाची माता तुमच्या हातात आहे सगळं. तुम्ही म्हटलं तर बरोबर होणार. नवरदेव झोपलीत ना मग जायला पाहिजे ना सगळे म्हणून. तसं मेहंदीला उत्साह गेला नाही. गाडी 50 माणसं सांगितली नाही. जास्त नेली का कमी नेली? जास्त नेली. हे 50 माणसांची व्यवस्था करू सांगून तुम्ही सगळे 50 माणसं गेला आणि 5 ते रात्री 12 पर्यंत 7 तास गोंधळ घातला. बरोबर. आता आम्हाकडे गावा जायचं. किती माणसं घेऊन जायचं आणि किती माणसं येते तुम्हाला? मेहंदीला किती आली आणि ह्याला किती जाते बघा. तुम्ही प्रयोग करून बघा कसं. म्हणजे जागृतता नको. शुभ विवाह पण शुभ म्हटलाय तो पण धर्म झाला. त्याचा जे शुभ आहे ते पण धर्मच असतं. जर विवाह शुभ असेल तर तो पण धर्म आहे. मग म्हणून सांगायची वेळ की जायला पाहिजे माताजींकडे. असं नाही की आमच्या घरात लग्न आहे आम्ही कसं जाऊ. कालच अध्यक्षी ठरवली होती आणि माझ्या हाताला मेहंदी काढली. आता मी अभिषेक करू का नको करू? प्रश्न आहे सगळ्याला प्रश्न. विवेक कुणाला नाही. आणि विवेकाच्या अभावामध्ये धर्माचा नाश आणि क्रियेचा पण नाश हे सांगते. बरोबर आहे. विवेक नाही. धर्मनाशी है ना. धर्मनाश के उपस्थित होने पर म्हणून रामायण घडले. धर्मनाश है नाही. तिथं राम उठला का नाही? युद्धासाठी उठला का नाही? बायको पळवून नेल्यानंतर उठायचं का नाही? धर्म आहे का अधर्म आहे तो? त्यावेळेस लढायचं म्हटलं जीव द्यायचा म्हटलं तर त्याची तयारी पाहिजे माझी. धर्मासाठी धर्माचा नाश होत असताना धर्माच्या प्रति समर्पण असेल तर ना. म्हणून त्याचा श्रद्धानाच्या अभावात त्याचा नाश होत असताना सुद्धा आम्हाला चिंता नाही. जसं आपण हे तुम्हाला काय रोज स्वाध्याय चालू असताना येत नाही. बरोबर आहे. दुकान बंद राहणार आहे का? तुम्ही जाणार आहे ना शिकायला? नाही. दिल्लीला तू जाणार आहे? दुकान बंद आहे का? सांगू. कुणाचं दुकान? सुरेश तुमचं दुकान बंद आहे? मी म्हटलं काल करणला. करण त्याचे मामा आहेत नाही येत नाही शास्त्राला. त्याच्या मामाचं नाव काय? नितेश मामा. तुम्ही म्हटलं करणला तुम्ही चाललाय सगळे. मग मामाला घेऊन जात नाही का? मामाला घेऊन जा म्हटलं. मामी मा मग तर होय म्हणतोय का? बघा दुकान कोण उघडायचं? दुकान बंद आहे. ती क्रिया नष्ट झाली नाही पाहिजे. कळलं पाहुणे? ते बंद नाही राहिलं पाहिजे. प्राण जाय पर दुकान बंद न हो जाए. जीव गेला तर चालते पण दुकान बंद नाही झालं. बरोबर आहे. मग काय सुरत घेऊन जातो का नितेशला? मग मी थांबतो. त्याला घेऊन माझं काय नाही. बरोबर आहे. सगळ्यांचा जीव कुठं अडकलाय? कुठं अडकलाय? म्हणजे त्याचा नाश म्हणजे तुम्हाला तुमचा नाश भासतो. ते बंद म्हणजे माझं पोट पाणी बंद झाल्यासारखं वाटतं. आणि धर्म बंद पडल्यानंतर आम्ही बंद वाटतंय का माझं बंद पडलं म्हणून? जीवन संपलं, मला आनंद संपला. म्हणून बोलावं लागतं. वाटतंय हे गप बसून चालत नाही. मला सांगा जिथं आचार्याने मला सांगितलंय तू बोल, गपची बसू नको ते सांगायचं. म्हणजे तुम्ही काय पण म्हणा, आचार्य मला म्हणजे
असं बसायचं नाही. धर्मनाशे क्रियाध्वंसे अपृष्टै अपि वक्तव्यम. विचारलं नसलं तरी सांगायलाच पाहिजे. तत्स्वरूप प्रकाशने, त्याच्या स्वरूपाच्या प्रकाशनासाठी मी कटिबद्ध आहे. मला माहिती आहे धर्माशिवाय काय सुख नाही. आणि तुमच्यासाठी नाही सांगत. आता सुरुवात करताना सांगितलं होतं की तुमच्या उपकार नाही, तुम्ही जर बिघडला तर माझं साधणार कसं. प्रॉब्लेम माझा आहे, तुमचा नाही. म्हणून तुम्हाला सगळ्याला शिकवायचं तेवढ्यासाठी. म्हणून मुलांना बाळांना आपण नमोकार मंत्र शिकवा. आपल्याला शेवटी नमोकार मंत्र ऐकायचा असेल, प्राण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सोडायचे असतील तर, आणि गती चांगली मिळवायची असेल तर आपल्या मुलाला एवढं तर सक्षम करा की शेवटी तो आपल्याला नमोकार मंत्र ऐकवेल. केले का तयार काय माहित. म्हणजे विश्वास नाही आपल्या मुलांवर सुद्धा. जो माझा मुलगा मला नमोकार मंत्र ऐकवेलच आता विश्वास आहे का. पण माझा मुलगा दुकानदारी चांगली करणारच, किती विश्वास आहे अनुभव. धर्माचा नाश होत असताना दिसतंय आणि तुम्ही गप्प बसताय तर तुमच्यासारखे महापापी कोणी नाही. शास्त्र चालू आहे, तुम्ही घरात बसताय तर तुमच्यासारखे महापापी कोणी नाही. तुम्ही किती स्वतःला पुण्यवान समजा बाह्य वैभवाने, पण तुमच्यासारखं महापापी कोण नाही असं समजायला काय. तुम्ही असं जिने तर देवाचं मत आहे, माझं नाही. लक्षात राहू. म्हणून तुम्हाला सांगायचंय धर्मनाशे क्रियाध्वंसे म्हणते ते सुसिद्धांत अर्थ विप्लवी. जो अर्थ सिद्धांतांचा जो अर्थ आहे त्याचा जर विप्लव होत असताना गप बसलं तर चालणार नाही असं सांग. म्हणून शास्त्रविदित अनुष्ठान का विनाश होने पर अथवा परमागम के अर्थ नष्ट होने पर सत्पुरुषों को पूछे बिना भी उसके स्वरूप को प्रकाशित करने वाला संभाषण करना ही चाहिए. करायला पाहिजे असं म्हणतो, बोलायला पाहिजे. केव्हा बोलायचं. म्हणून आपल्या मुलांना बोला. त्यावेळेस बसू नका. मुलगा मंदिरात जात नसेल, स्वाध्याय करत नसेल, गुरुची सेवा करत नसेल, दान धर्म करत नसेल, संयम पाळत नसेल तर बसू नका. बोला. तुमचा तिथं अधिकार दाखवा. हे करावं लागेल तर तू माझा पुत्र नाही तर माझा तुझा काय संबंध नाही. आता एक घेऊन ठेवा स्टॅम्प. आणि प्रत्येक वेळेस कोणतरी केला की स्टॅम्प दाखवायचं. एक धर्म जर नाही केला तर आपण म्हणलं सकाळी उठायचं, शास्त्राला यायचं, वेळ नाही उठत मेसेज टाकायचं त्याच्या मोबाईलवर. हे कमी करत जावा. तुम्ही त्याला एक दाखवा की तुला एवढे करोड देणार. तू आज आला नाही एवढे करोड कमी झाले. मला नाही पळत आला दुसऱ्या दिवशी. कारण त्याला पण माहित आहे धनच धर्म. म्हणून त्या भाषेत त्याला आचार्यांनी सांगितलंय अनार्याला अनार्याचीच भाषा वापरावी लागते. चांगलं गोड गोड करत नाही. यांच्याचीच भाषा वापरावी लागणार आहे. सरळ भाषेत संयम कळत नाही. रट्टे दिल्याशिवाय कळत नाही. काय नेतो का नितीशला बंद करून. मग आम्ही घेतो म्हणलं आणि शास्त्राच्या समोर बोललाय. आता बघ तुम्ही सगळे साक्षीदार आहे माझ्याकडे. आता बघू आपण काय. तर चर्चा अशीच आहे की बोलायला पाहिजे. म्हणजे सत्य का बोललं पाहिजे हे सांग. त्याचं कारण सांगताना चर्चा मला करायची होती. ती पुढे त्यांनी वर्णिजीने दिलं. धर्म पालन हा सर्वोत्कृष्ट व्यवसाय. आणि 2-3 पॅरेग्राफ त्यांनी छान दिले. हे वास्तविक बघा. सर्वोत्कृष्ट व्यवसाय तो धर्म पालन है. सर्वोत्कृष्ट व्यवसाय व्यापार कोणता आहे. धर्माचं पालन करणे. आता पुढे काय लिहिते तिने काय ना. यद्यपि आज का युग
याला वर्णिजीने लिहिलंय 50 वर्षापूर्वी समजून सांगितलं होतं आणि ते आजही लागू. यद्यपि आज का युग अर्थ प्रधान हो गया, त्यावेळेस तेवढं नव्हतं तरी सुद्धा त्यांना जाणवलं की अर्थ प्रधान. आता जर वर्णिजी असते आणि काय झालं असतं त्यांचा विचार करा. आम्ही आहे म्हणून कसं तरी तगरलाय. वर्णिजींनी केव्हाच कोमात गेली असते माहित आहे का तुम्हाला. ते जर वर्तमानातलं बघितलं असतं ना अवस्था, थांबू शकले नसते, बघू शकले नसते. जुनी लोक नाही पाहू शकत, झेपणार नाही. काय बोला नवीन एवढी भारी गाडी आणली बरं का पोराने त्याला. मला ते इतके चांगले सगळे फंक्शन्स आहेत, सगळं चांगलं आहे बरं का. पण म्हणणं काय, एवढे फंक्शन काय ठेवायचे म्हणजे त्याला त्रास झालाय गाडी बाहेर आणण्याचा, पैसे गेल्याचा. त्याला त्रास द्यायला नाही की फंक्शन जास्त आहे. खरं सांगायचं तर भाव हाच आहे मनामधला. कारण पोराने खर्च केलाय, नको आहे मनात यांच्या. तर सांगितली आपलं क्रिएटर चालतच होती काय, मन मागत होती का काय. पण त्रास कशाचा, धन धन केले, फंक्शन चांगले म्हणतो का ना, आपल्याला तर जमणारच नाही गाडी चालवायला. आज असा म्हणतोय सारखा पुन्हा. आणि मुलगा त्याला समजावलं, अहो काय नसतं दादा, नुसतं बसायचंय, क्रिएटरपेक्षा सोपी नवीन आणलेली त्यांनी काय गिरीसारखी आणली. त्यांनी गिरीसपेक्षा पुढचं वर्जन आणलं, ऑप्शनल म्हणलं त्याला, ऑप्शनल. मग त्यांचं आणि त्यांचं संभाषण काल संध्याकाळी आल्यानंतरच चाललेलं. मुलगा पटवून द्यायचा प्रयत्न करतोय की क्रेटापेक्षा सोपे, कमी जागेत वळतंय, तुम्हाला काय करायचं नाही, नुसतं एकदा चालू केलं तर त्याला ते असिस्ट म्हणून प्रकार आलेला आहे, त्याच्यात एक रडार आहे. तुमची गाडी जर मार्ग सोडून चालली तर ती गाडी पुन्हा तुम्हाला वळती मागावी रस्त्यात, म्हणजे लेन सोडली, इंडिकेटर नाही दाखवला तर तुम्ही जाऊन कुठेतरी धडकाय लागला पुढे तर ते आपोआप थोडा ब्रेक दाबते. इतक्या सगळ्या सोयी त्याच्यात दिल्या. ह्याचं म्हणणं काय, असले फंक्शन असले तर आपल्याला काय जमणार नाही. त्रास कशाचा आहे, अर्थाचा त्रास आहे. अर्थाचा सोपं केले पुढे पुढे तर तुम्हाला सुख लागल या दृष्टिकोनातून त्याच्यात अभ्यास करून त्याचे पैसे घेतलेले असते तुमच्याकडे. पण आम्हाला सवय नाही ना, आम्हाला जुन्याची जी सवय लागलेली असते तीच चांगलं वाटत राहतं. म्हणून इथं सांगले, यद्यपि आज का युग अर्थ प्रदान हो गया है, बिना लोग महत्व नाही आखते. जर पैसे नसेल तर तुम्हाला कोण विचारणार, म्हणजे मला कोण विचारणार ही भावना. बरोबर आहे का नाही. पैसे नाहीत तर विचारत नाही कोण. एवढंच डोक्यामध्ये बसलेलं आहे, बसवलेलं आहे पूर्वजांनी आपल्या. बरोबर आहे का सगळं. आणि धन आहे तर सगळं काय, त्यामुळं एक वेळ श्वास नको घेऊ पण धन सोडू. बरोबर आहे. श्वास थांबला तर चालतो, श्वास घ्यायला वेळ नाही असं म्हणता का नाही. गिरायक जास्त असलं तर इथं श्वास द्यावायला फोन आला सारखं बायकोला, अहो कधी येत आहे, अहो कधी येत आहे. इथं श्वास घ्यायला वेळ नाही, मग जगतोय कसा पडतो. म्हणजे लोक म्हणते इतकं गिरायक आहे ना, आता तुम्ही जे आवाला बोलवताय महत्वाचं आहे का जेवण, माहिती सांगितली. कारण आपल्याला समजते की धन आहे तर पण धर्म आहे तर सर्व काय आहे हे केव्हा होणार नाही. धर्म नाही तर काही नाही हे केव्हा आमच्या मुलांवर संस्कार होणार. म्हणून गरज आहे गरज कशाची आहे, हे संस्कार होण्याची की धर्म आहे तर सब कुछ है और धर्म नाही तो कुछ नहीं. काय नाही त्यांच्याकडे, किती धर्मान असू दे ते धर्म नाही, सुखी नाही तो. त्याच्यासारखा दुःखी जगात प्राणी सापडायला नाही तुम्हाला जर शोधला तर नाही, कारण तो सासरा नरकात जाणार असं समजा. परिक्रमाला मोठ्या नरकात निरंतर आकुलता आहे, त्याला अशांती आहे का, दिसताना फक्त बाहेरनं दिसतंय परंतु माहितीने त्याच्या अंतरंगामध्ये किती त्रास. धन के बिना लोग कामते महत्व नहीं आते. पण इथं वर्णिजी सांगतायत पर महत्व होता है सदाचार का. महत्व कशाचं, धनाचं आहे का सदाचाराचं आहे.
तर शिकवायला काय पाहिजे? एक सुंदर गोष्ट आली, पण आज नाही सांगायचं, एकदम सुंदर गोष्ट आहे. त्यामध्ये गरीब कोण आणि श्रीमंत कोण यावर चर्चा केली गेली. पण लेख इतका सुंदर आहे, मला फार दिवसापासून वाचायचं आहे, पण तुमचं पुण्य पाहिजे ते ऐकायचं. आणि श्रीमंत, खरा श्रीमंत कोण असतो? धन के बिना लोग महत्व नहीं आते, पर महत्व है सदाचार का. धन के सामने सदाचार की भी लोग इज्जत नहीं रखते. असं युग आलंय. धनासमोर सदाचारीला म्हणजे धर्माला विचारत नाही. म्हणजे कशा कोणाला विचारत नाही? कोणी त्यागी, व्रती, संयम धारण करणारे जी गावात असतील तर त्यांच्यासाठी आपण किती वेळ देतो, गातो आणि त्यांचा विनय विचार घेतो. हे चालतं. धन के सामने सदाचार को की भी लोग इज्जत नहीं रखते. ऐसा कठीण युग आहे, भयंकर बेकार युग आहे असं वर्णितीचं मत आहे. तुमचं काय मत आहे ते तुमच्या जवळ आहे. वर्णितीला असं वाटतंय की बाबा वर्तमानामध्ये जे अर्थार्जन करण्यामध्ये लोक वेडे झालेले आहेत, ज्याच्या पुढं धर्माला किंमत देत नाही आहे, त्यावेळेस त्यांना वाटतं की हा हे युग भयंकर कठीण आहे. बरोबर आहे? कठीण वाटते का? पैसे मिळवल्याना कसं मिळवणाऱ्यांना कसं कठीण वाटणार हा प्रश्न. ते कळणारच कसं? ते कठीण आहे. मग इस युग में भी जो श्रद्धालु पुरुष अपने आचरण की रक्षा करते हैं, अपने आप को श्रद्धा ज्ञान आचरण में लगाए हुए हैं, वे पुरुष महान है, पूज्य है. दे आर ग्रेट. तुम्ही नाही. आणि अशी परिस्थिती सगळी असताना सुद्धा जे श्रद्धा ज्ञान आणि चारित्र्याला सुरक्षित ठेवतात, ही रिअली ग्रेट. तुम्हाला कळणार नाही की जो श्रद्धा ज्ञान चारित्र्याला बिघडू देत नाही एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये, म्हणजे तो किती महान असेल. धर्माचं जसं त्या तसं श्रद्धा आणि हिंसाच धर्म आहे. सोपं आहे का आजकाल एवढी हिंसा होत असताना, मौन रक्षण चाललं असताना अहिंसेवर श्रद्धा राहणं सोपं आहे का? पिझ्झा खात असताना, हे सगळं पावभाजी खात असताना अहिंसेवर श्रद्धा राहणं सोपं आहे का? सांगा बरं. शनै शनै श्रद्धा अहिंसेचं कमी करत चाललोय आपण. म्हणून सांगते तिथं क्रिया क्रिया ध्वंसे, म्हणून मला जोर देत असतो की रेशमी साड्या वापरू नका, पेस्टिसाइड्स मारू नका. क्रिया तणाव सुद्धा नाही. जैन आहे तुम्ही, कुणाला जैन म्हणायचं? जैनाचं जैनत्व ठेवणं आमच्या अधीन आहे ना. आम्हीच जैनत्व संपायला लागतो. आमच्या घरातच जर त्या ठिकाणी भक्ष्य वस्तूचं सेवन होऊ लागलं तर भविष्य काळामध्ये संयम, तुझा मुलगा घरात अंडर मांस खाल्ला तर आश्चर्य नाही वाटायचं. काय माहिती आहे तुला? किती तुला कळत असलं तुझ्या समोर मुलगा मांस खाल्ला तर तुला काय करता येत नसेल, त्यावेळेस परिस्थिती काय असेल. आज बाबाची तीच परिस्थिती आहे. तुम्ही जेव्हा पाव खाताय त्यावेळेस बाबाला काय त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का? नुसतं बाबाची काळजी करायची. बाबा पुढे उठले, चला तुम्हाला नेतो, गाडीवर नेतो. आणि बाबाला बाकीचे किती त्रास आहेत तुम्हाला माहिती आहे? तुम्ही देतात. विचार, आत्ता विचार. बाबाला पाव खाल्लेला आवडते का? विचार, विचार की बाबा पाव खाल्लेला आवडते का पोरांनी? हा, मग तुम्ही सांगू शकता का घरात मी असताना पाव खायचा नाही? कशाच काय? मी जेवायला बसलो माझ्या शेजारी कोबीची भाजी खाणाऱ्याला बसवले. ऐकत नाही म्हणजे तुमचं कमी पडलेलं आहे. 100% कमी पडलंय. आपली चूक स्वीकारावं लागेल. आपला तुमच्या दादाचा तुमच्यावर धडा होता नाही. दादा म्हणते तसे तुम्ही कसं काय वागत होता? आणि तुमची मुलं का वागत नाही तुम्ही म्हटल्यासारखं? मुलांना शेफारून ठेवलंय असं तुम्ही ठेव. माझे मागत ती द्यायचं, मागत ती द्यायचं म्हटल्याचा मुलगा कसा लाईट वर कसा का केलं? आपण चाललं चल घराच्या बाहेर
असं म्हणा, घर माझं आहे असं म्हणा. अहो काय नाही, त्यात दम नाही, पुढच्या पोरात काही दम नाही. ही तुमच्यावर आधी नाही सगळी. तुम्ही नुसतं घरात बाहेर होते, यांचे खायचे हाल होते माहिती, कारण काम करायची सवय नाही. पण तुमचा मोह नडलाय, माझा पोरगा कसाही असला तरी तो माझाच आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. मोह तुमचा आरोप त्यांच्यावर करता गरीब आहेत बिचारे ती. काय म्हणते बाबा संयम? काय नाही म्हणले? म्हटले की लागा पाव खालेला आवडत नाही म्हणून. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला पहिल्यांदा आमच्या वेळेस लहानपणी ती ब्रेड आमची घरचे म्हणजे सगळे म्हणलं ना, वातावरणात असे राहिले शेतकरी आजूबाजूचे लोक, आणि त्यामुळं काय चांगलं वाईट तर नव्हता. पण काही घरात आमच्यावर प्रतीक होती, आमच्या काकीमा वगैरे आहे ना, आणि असं होतं. आता जयवती काकी सुद्धा हातच्या पाण्याचा नियम वलकरणीने शिवलेलं चालणार नाही त्यांना. आणि ह्या म्हणते काय, आम्हाला त्यांची भांडी फार त्या कट्ट्याला येऊन शिवला. ते कुठं राहते, कुठं जाते, काय करते, काय नाही. आळसच इतका अंगाला बायकांच्या चढलाय की बास, काय नाही, सगळं त्यांनीच करायचं. तुम्ही काय करता? नवऱ्याच्या नावाने शिवगा एवढंच करायचं त्यांना. काम करा बघू, वेळ मिळतो का? कामच करायचं नाही, सगळी शिवता शिवत भ्रष्ट होत म्हणतो ना. म्हणून म्हणजे माझी चूक नाही, तुम्ही खाऊ घातले म्हणून ते बोलतोय. तुम्ही मला घाणेरडं खाऊ घालल्यानंतर मी चांगलं बोलणार का बाबी? असं परिणामाच्या अशुद्धीचं निमित्त नैमित्तिक संबंध आहे. नो कर माहिती म्हणून पूर्वी हातच्या पाण्याचे नियम वगैरे दिले जात होते, शंकर महाराज मुद्दाम देत होते. बिघडते काय? पण आता बोलायची सुद्धा पंचायत झाली. जसं आता काका म्हणले, ऐकतच नाही. आपण करायचं म्हटलं तर सून नको म्हणून सुनाला लगेच खावते. काय होते त्याला म्हणून मी करणार आहे का तुम्ही? असं आज होतंय का? शिकलेल्या पोरी केल्यानंतर असंच म्हणा. म्हणून जर सून करायची तर बिगर शिकलेली कर. आतून म्हणजे तुला जो टाइम आहे म्हणून सांगू. लक्षात राहू द्या, इंजिनियर डॉक्टर वकील आणल्या ना, आणि नाही काय होते भयंकर परिस्थिती. म्हणून म्हटलं जैनत्व संपून जाणार काळाच्या ओघात, जैन जाणार नाही. म्हणून इथं सांगितले आचार्यांनी, बोल नष्ट व्हायला लागल्या क्रिया तर बोला. म्हटलं ना, ब्रेड आणायची आमच्या तिकडे एक एजंट येतात, तिथं शिवाय ब्रेड काय बिस्किट काय वाट्याकडे नाही, तिकडे बाहेर बसायचं, बाहेरच्या बाहेरच सगळं. काय कळत नव्हतं आम्हाला, पण खायची इच्छा भर नाही शिवायचं ना, इकडे बस तिथं चहा कॉफी काहीतरी दिली त्याच्यात बुडवून खायचं आणि ते बाहेर जायचं. इकडे वाट्याला शिवायचं नाही. मोलकरीन तर सोडा, मला सुद्धा शिव देत नव्हतं. लक्षात राहू होतं नाही, असं होतं का नाही तुमच्या घरी? तसं कुठे गेले संस्कार? आणि परत रडायचं ती तशी करते. आणि घरात म्हणून जे अशांतीचं कारणही व्यवहार नीट पाळा, शांती राहील. व्यवहारच बिघडलाय सगळा, तर मग शांती कशी राहणार? निश्चय नीट काढला नाही आणि व्यवहार सगळा संपून टाकल्यावर कुठे शोधणार आता सुख? अडचणी. सत्य बोलावं लागते. पाहुणे सांगितलंय आचार्यांनी, धर्मनाशे क्रिया ध्वंस. धर्माचा नाश आणि क्रियाचा नाश होत असताना गप बसायचं ना, है ना. म्हणून इस युग में जो श्रद्धालु पुरुष अपने आचरण की रक्षा करते हैं, अपने आप को श्रद्धा ज्ञान आचरण में लगाए हुए हैं, वे पुरुष ही वास्तव में महान है, पूज्य है. भले ही अर्थ युग हो और लोग उसका महत्व आके, लेकिन दूरदर्शिता से देखा जाए तो उस आत्मा का इस वैभव से भला क्या होगा? काय म्हणले कळलं नाही? भले ही अर्थ युग हो, काय वारच आहे, टेन्शन घेऊ नका. मी बोलतो तुम्हाला ऐकायला काय जड जाते. भले ही अर्थ युग हो, काय म्हणते? अर्थ युग कहते ना, पैशाचं युग असू दे. और लोग उसका महत्व भी आके म्हणजे मानतात.
धनाचंच महत्व मानते, असू दे मानू दे म्हणते, पण विचार करा म्हणते, लेकिन दूरदर्शिता से देखा जाए तो उस आत्मा का इस वैभव से भला क्या होगा. चांगलं काय होणार आहे त्या वैभवाने माझं? जरा दूरदर्शिता, दूरचा विचार कर. आम्हा काय सांगते? दिग्गंपस्स महारस्स. किती वेळा ऐकून तुम्हाला कळलं? किती संस्कार आहे. गोष्ट किती वेळा सांगितली आम्हानी? दिग्गंपस्स महारस्स. गोष्ट तुम्हाला मागे मी आल्यावर सांगितली सामान्यपणे. प्रकरणानुसार एकदा सांगितली होती काहीतरी कार्यक्रम होता. दिग्गंपस, दूरचं पहा, जवळचं नाही. मारणार असतो तो राजाचा मुलगा तेव्हा शत्रू राजाला, तलवार पण काढलेली असते पण मारत नाही. काय सांगितलेलं आहे त्याला? दूरदर्शी. पण आपण फार फार संकुचित विचार आहोत. नॅरो माइंडेड इज नॉट गुड, यू शुड बी ब्रॉड माइंडेड. व्यवहारात त्याला चांगलं म्हणतं. नॅरो माइंडेड म्हणजे अक्कलपोटी म्हणते त्याला. आणि अक्कलपोटी कुणी म्हटलेलं आवडत नाही. जेव्हा आपण सगळे अक्कलपोटी, फक्त आपलंच बघायचं, मंदिराचं बघायचंच नाही. सपनेल दीर्घ पहा, दीर्घ पहा, दूरचं पहा म्हणते है ना. या धनाने दूरचं काय आपलं कल्याण होणार नाही. जर धनाने बघितलं दूरचं तर केवळ दुर्गती आहे. धनाच्या द्वारे कोणी सुगतीला गेलेलं नाही, दुर्गतीला जातात. परिग्रहाने सहित सुगतीला जात नाही. शास्त्र साक्षी आहे, विश्वास असतो. कल्याण धर्मानं आहे, धनाने नाही. काल माना, उद्या माना, कधी पण माना, धर्मच. म्हणून इथं आचरण एवढं ठोसपणे सांगितलं, गप बसायचं नाही. धर्मनाशे क्रियाध्वंसे सुसिद्धांत विप्लवे आणि अपृष्टै अपि वक्तव्यम तत्स्वरूप प्रकाशन. बोलायचं कोणाला काय वाटतंय म्हणून घाबरायचं नाही. सगळे गेले कुठे का जाईन, बोलायला तर पाहिजे. काय काका गप बसायचं नाही. चुकीला चूक सांगावंच लागेल. आपण ठोस राहायला पाहिजे. त्यांनी आपल्याला घरात काढायच्या अगोदर आपण त्यांना घरातनं काढा, म्हणजे बुद्धी दादा घ्यावी त्यांची. नाहीतर वेळ अशी येते आपल्याला घरातनं बाहेर काढते. अतिमोहाचं फळ हे आहे. अतिमोह ज्यांचा आहे ना मुलांच्या प्रती, त्या सगळ्या म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमात टाकलं जातं. त्यांच्याकडे कोणी बघत नाही. कशाचं फळ आहे ते? करा करा काय गिरीश कर मोह काय करायचं असं म्हणायचं. म्हणून सांगितले दूरदर्शिता से देखा जाए तो इस आत्मा का इस वह से भला क्या होगा. आत्मा के साथ संबंध है आत्मा की परिणति का, न की धन वैभव का. एवढं तर बुद्धीत घ्या म्हणते तिथं. परिणति आत्म्याशी संबंध कोणाचा आहे? आत्म्याच्या परिणतीशीच आत्म्याचा संबंध आहे. धनाशी वैभवाची, धन वैभवाची जी परिणती त्याच्याने आत्म्यात काय फरक पडणार? तुमच्या आत्म्यात चांगलं वाईट काय जे परिणाम होतात त्यामुळे आत्म्याला फरक पडणार आहे. ही अक्कल विकत घ्या, फुकट घ्या म्हणून तुम्हाला कळणार. त्यासाठी दान करा. जेव्हा तुम्ही दान करता त्यात अक्कल पण येईल. आता फुकट आहे ना, आणि फुकटला काय मिळाली आहे काय आणि व्हॅल्यू आहे का काय शास्त्राची? आलं गेलं मिरी मर्जी असंच आहे ना. माझ्या वेळेला येईल नाही, कधी पण येईल कधी पण नाही, असंच आहे की. दुकानदारीला अशी नाही ना. फरक असतो. नीट अक्कल विकत घ्या म्हणून फुकट आहे. तिथं पैसे तिथं सगळं कष्ट आहे. शारीरिक कष्ट आहे, मानसिक कष्ट आहे ना, वाचनिक कष्ट आहे. गिऱ्हाईकाचं बोलून घ्यावं लागतंय, पैसा लावावा लागतोय, सगळे कष्ट आहेत तिथं. त्यावेळेस तुम्हाला ते कळतं महत्व त्या पैशाचं. कळायला लागलं ना. कॉलेजमध्ये असताना खर्च करताना अक्कल नव्हती, पण आता एक चप्पल घ्यायची म्हटलं तर म्हणते राहू दे, कशाला प्रवास घ्यायची, चालते ना. 50 रुपयाची चप्पल रस्त्यावर एकाला घेतली, बदले ना 30 ला घ्यायची उद्या तू. माहित आहे तो कटिंग आता पुण्यात नाही, इथंच करते की नाही. म्हणजे बंद आला तर पुण्यात जायचं कटिंगला. तेच म्हटलं बरोबर. आता इथंच
संपला आता, हळूहळू सगळे येते. कारण त्याला कळते पैशाला तर मिळवायला लागल्यावर महत्व कळायला. म्हणून किती सुंदर वचन लिहिले, आत्मा का संबंध किससे. आपला संबंध कोणाशी आहे तर आपल्याच परिणामाशी आपला संबंध आहे, बाहेरच्या वस्तूंची नाही. ही गोष्ट चांगल्या पद्धतीने बुद्धीत बसवा. पराच्या परिणतीने काय नाही, काही नाही माझ्याशी संबंध. पर परिणतीचं फळ परालाच. ते जीव असो नाही तर अजीव पदार्थ असो, मला काय फळ त्याचं, मला माझ्या परिणामाचं फळ मिळतं. मी काय परिणाम करतो त्याचं फळ मला आहे. तेव्हा तुम्ही आता काय करायचं हे तुम्ही ठरवा. पर परिणती त्याला महत्व द्यायचंय का आत्मपरिणतीला महत्व द्यायचं. जीवास आम्ही काय जास्त बनवणार, बिघडलेलं दिसलंय म्हणून सांगायचं. कळलं? शेवटचं वाक्य फक्त जरा दिलं है ना. आत्मपरिणति में सुधार हो, अपने आप के स्वरूप का दृढ़ श्रद्धान हो और अंतरंग में ऐसा ही रहने की रुचि जगे, तो ऐसे निर्मोही मनुष्य के जो अभ्युदय प्राप्त होता वह अनिर्वचनीय है. त्याचं श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य सम्यक आहे. त्याला जे अभ्युदय कळते का? अभ्युदय मध्ये स्वर्ग सुख. त्याच्यासारखं कोणाला मिळत नाही. तुम्हाला केव्हा कळणार माहिती. तुझ जैसा अभ्युदय म्हणजे काय, ऐसे निर्मोह मनुष्य के जो अभ्युदय प्राप्त होगा वह अनिर्वचनीय होगा, लेकिन श्रद्धान निर्मल होना चाहिए. एवढं वर्गीजींचं म्हणणं काय. श्रद्धा निर्मळ झालं पाहिजे. मग मला जास्त सांगावं लागणार नाही, काय बोलावं लागणार, आपोआप होईल. तुम्ही तुमची श्रद्धा सुधारा की हेच आहे ना, असंच आहे, अन्य नाही, अन्य प्रकारे नाही. असं आत्मश्रद्धान दृढ, धर्मश्रद्धान दृढ झालं पाहिजे. धर्म सुखस्य हेतु, दुसरं कोणी नाही. ओम नमः. शुद्ध आत्म्याला जाणं. आत्मपरिणामांना सांभाळा. परवस्तूमध्ये जाणाऱ्या आत्मपरिणामांना थांबवा. आणि स्ववस्तूमध्ये उपयोग स्थिर करा. बघा, धर्मी असा हा परिपूर्ण सुखाने भरलेला आनंद घन स्वरूपी मी आत्मा आहे. मला पराची किंचितही गरज नाही. मी स्वयंभू आहे, स्वयमेव आहे. परपरिणतीने प्रभावित होऊ नका. निज आत्म्याला पहा जाणं.
Yes, sir.